लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात होणार साजरी। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, महासचिव शंकर कुंडले यांनी केली नागरिकांना विनंती। अखिल भारतीय मातंग संघ रायगड व खोपोली नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे। तरी आपण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वैचारिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती मातंग संघाचे महाराष्ट्र महासचिव शंकर गोविंद कुंडले व स्वागताध्यक्ष विजय कुंडले यांनी नागरिकांना केली आहे। 1 सप्टेंबरला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती खोपोली शहरामध्ये साजरी होत आहे। तरी सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सकाळी 11 वाजता महाराजा हॉटेलला उपस्थित राहायचं आहे आणि तिथून आपल्याला कार्यक्रम सुरू करणार आहोत आपण। त्यामध्ये माननीय आपले आमदार साहेब महेंद्रजी सोळे साहेब हे सुद्धा येणार आहेत। त्याचप्रमाणे माननीय आपले खासदार माननीय बारणे साहेब येणार आहेत। तसेच त्याप्रमाणे आपले राम गुंडले साहेब आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याप्रमाणे आपले एक साहित्यिक म्हणजे श्रीपालजी सबनीस साहेब हे सुद्धा आपल्याला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तरी सर्व समाजाने या ठिकाणी दुपारी 4 वाजता हा सबनीस साहेब येणार आहेत, त्यांचे व्याख्यान आहे। दुपारी 2ला मिरवणूक दुपारी 2ला कार्यक्रम चालू होईल आणि 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल। त्याच्यानंतर आपल्याला मिरवणूक होणार आहे। ती मिरवणूक आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल आणि पुन्हा ती आपल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह वासरंग या ठिकाणी समाप्त होणार आहे। तरी सर्व मंडळींनी स्त्री पुरुषांनी व सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाला शोभा वाढवायची आहे। एवढीच मी कळकळीची विनंती करतोय आपल्या सगळ्यांना। समाजाने सगळ्यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच नम्र विनंती सगळे समाजाने। 1 सप्टेंबर रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत। जयंती महोत्सव आपण साजरा करत असताना कार्यक्रमाची सुरुवात महाराजा मंगल कार्यालय इथून सुरुवात करत आहोत। सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती आपण व्याख्याते बोललेले आहेत, त्यांचा कार्यक्रम असेल। त्यानंतर प्रमुख पाहुणे येणार आहेत कार्यक्रमासाठी। कर्जत विधानसभा आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रजी थोरवे हे उपस्थित राहणार आहेत। इतर पाहुणे पण आपण सर्व बोललेले आहेत। विधानसभेचे सदस्य रामभाऊ गुंडले साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर दुपारचं कार्यक्रमाचं लंच कार्यक्रम असणार आहे। त्यानंतर आपण मिरवणूक सुरू करणार आहेत। मिरवणुकीचं असं स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून आपण मिरवणूक सुरू करणार आहोत। ते मिरवणूक आपण पूर्ण शिळपाटा इथून चालू होईल। ती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहापर्यंत मिरवणुकीचा कार्यक्रम असेल। तसेच कार्यक्रमाचे आणखी काही स्वरूप असतील ते आपण त्या कार्यक्रमामध्ये वाटप वगैरे काही ठेवलेले जे 10वी 12वी या मुलांसाठी त्यांचा सन्मान ठेवलेला आहे। ते सन्मानाचा तो पण कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमामध्ये। तरी मी सर्व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं असं विनंती करणार आहे की सर्व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो।